गाइस तुम्ही बघितलं असेल पहिल्या पार्टमध्ये आम्ही गेलतो खोपोलीला. खोपोलीला आम्ही एंटर केलेलं, खूप मजा आली. मग हा आहे खोपोली ब्लॉग पार्ट 2. गाइस तुम्ही डेकोरेशन बघितला असं खूप भारी होता. तिकडे डेकोरेशन चालू आहे, तेवढं तिकडे डेकोरेशन आहे. तर हा गार्डन आहे निलखंड व्हॅलीचा, तुम्ही बघू शकता. गार्डन आहे निलखंड व्हॅली. तिकडे टर्फ आहे, तिकडे बघा मोठा टर्फ आहे. तिकडे स्लाइड्स आहेत छोट्या मुलांसाठी खेळायला. तर गाइस आता आम्ही थोडा फोटोशूट करत आहे, पण झोका घेऊया, गाडीवर बसूया. काही झालं, चला आता जेवायला जाऊया आपण. आता आम्ही घेतो ते इकडं कसं येऊ. गाईज मी आता फोटो घेतोय बघा, त्याची पोज बघा ना. चला जरा जेवायला जाऊया, जेवायला बोलवतात, माहिती नाही काय केलं जेवायला. चला बघूया आता. चला आपण जाऊया, पूर्ण गार्डनचा व्ह्यू घेऊया, पुरं बिल्डिंग गार्डन सगळे घेऊया. तिकडे पण अजून एक गार्डन आहे, तिकडे काहीच नाही गार्डन, तिकडे काहीच नाही. चला इकडे जाऊया या साईडला. ही कोणती बिल्डिंग आहे काय माहित. सगळीकडे हे काय आहे, पाण्याची मोटर्स आहेत इकडे. पुढे पण अजून एक अशी टाकी सारखी आहे, असं वाटतं स्विमिंग पूल आहे. म्हणजे या साईडला ते लोक फोटोशूट काढतात. हे बघा इथं अजून एक पाण्याची टाकी आहे, काय माहिती मोटर बिटर लागलेले आहेत. पाणी पण आहे थोडासा तिथे, खूप घाण आहे. जर्म्स आलात भाई, डेंग्यू मच्छर आहेत. इकडे लोक बसलेले आहेत. हा मोठा ग्राउंड आहे, बघू शकता खूप मोठा ग्राउंड आहे. हा क्लब हाऊस आणि जिम आहे. या साईडला आहे तो जिम आहे आणि ह्या साईडला आहे तो क्लब हाऊस आहे. तर आपण तिकडे चालू परत घुमून फिरून.